युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. बाबासाहेब आंबेडकर असले असते तर महारांनो तुमच्या गांडीवर लाता मारल्या असत्या बाबासाहेब आंबेडकरांनी. अण्णाभाऊ साठे लवजी वस्तात पाहिजे होते आता. नमस्कार, मी युवराज डोंगरे, आपण पाहता आस्था स्टार न्यूज. काही मनुवादी भडवे, माता समाजातील काही भडवे लोक महारांना मारण्याची काय लाता भडव्यांनो अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे. हा बघा व्हिडिओ. स्पर्धा परीक्षा देत आहेत, कंपन्यामध्ये जीवन जगतायत. अतिशय वाईट अवस्था झाली आणि ही गरिबीची अवस्था ही आमच्या 5वीला पुजलेली पुढे जात नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की या आरक्षणाचं वर्गवारी झाली पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेब जर असते, मला विश्वास आहे की आज जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर या सगळ्या महाराजांच्या ढुंगावर लाथा मारल्या असत्या की भडव्यानो तुम्हाला असतील पाहिजे की आपला एक भाऊ परायला मिळाली त्याच्यावर. बघितला व्हिडिओ. अरे भडव्यांनो, अण्णाभाऊ साठे जिवंत राहिले असते ना तर गांडीवर लाथ मारली असते आता आणि म्हटलं असतं, अरे ओ कोणाला बोलून राहिला तू? बाबासाहेबांच्या लेकराले जे 500 महाराजांनी 28,000 पेशांना तुळू मारलं, जे बाबासाहेबांची जात आहे, तू त्यांना ललकारून राहिला काय असं म्हटलं असतं. बाणचोदा. पण अण्णाभाऊ साठे नाही. तू अण्णाभाऊ साठेचा वंशाचा होऊ शकत नाही. लवजी वस्तादचे विचार असू शकत नाही. भडवीच्या तुझ्या वक्तव्यावर आम्ही टीका करणारे लोक नाही. आम्ही संविधान मानतो. पण माझं एकच म्हणणं आहे, कायद्याने चालशील तर फायद्यात राहशील. मारण्याची धमकी देऊ नकोस. बाबासाहेब आंबेडकर जिवंत राहिले असते ना तर त्यांनी एकच म्हटलं असतं, तुम्ही कोण्या समाजाला, कोण्या जातीच्या लोकांना मी 59 मध्ये आणलं. ती जात गांडीला फळा घ्यात मडकं होतं. कुत्रे हार की त्याची वागणूक होती. कोणी त्यांना पुसत नव्हतं. मी ह्या लोकांना जगण्याचा अधिकार दिला, माणूस बनण्याचा अधिकार दिला आणि हेच माझ्या आरक्षणाचा तोडमोड करत आहे असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं असतं. भडवीच्यांनो, कळलं काय? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं आरक्षण, बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली माणुसकी याची तोडमोड करून राहिलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की तळागाळातला व्यक्ती असो, गरीब असो, वंचित असो, सगळ्यांच्या घरामध्ये साहेब बघायचं होतं बाबासाहेबाला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हरामखोरांना नोकरीसाठी, या शिक्षणासाठी, या राजकारणासाठी आरक्षण दिलं नाही. लक्षात ठेवा. अगोदर तुम्ही आरक्षणाचा महत्व फक्त नोकरी, आरक्षण आणि राजकारणच पकडलेलं आहे. हरामखोरांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण फक्त यासाठी दिलेलं आहे, माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे माझ्या समाजातील लोकांना. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे माझ्या समाजातल्या लेकरांना, माझ्या भाऊ बहिणांना. तर त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं. अरे हरामखोरांनो, फक्त तुम्ही आरक्षण नोकरीसाठी, शिक्षणासाठी आणि राजकारणासाठी मर्यादित केलेलं आहे. बस आरक्षणाचा उपयोग यासाठीच घेऊन राहिला. अजून तुम्ही जनावरच आहात, माणूस नाही. जनावरच लढत असतात, माणसं नाही. कळलं काय? आणि तुम्ही जनावर आहात. स्वतःला शहाणे समजणारे लोक आहात तुम्ही. तुम्हाला लोक म्हणून म्हणायचं नाही, मला जनावर म्हणायचं आहे. कारण जनावरच लोक असे बोलत असतात, माणसं नाही. कारण माणसांना बुद्धी असतात, जनावरांना नाही. आणि तुम्ही काय म्हटलं असून तळागाळातली लोक न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण उपवर्गीकरण झाला, त्यांना अलग आरक्षण मिळालं पाहिजे. हे भाड खाऊ हे भडवे महार यांनी विचार केला नाही की आमचा लहान भाऊ हा अशिक्षित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे, त्याच्यातून वंचित, त्याच्या वंचित आहे. की महाराने शाळा पाडल्या त्या गारे हरामखोरा का तुम्हाला शाळेत जाऊ दिले नाही? 13% समुद्र आहे मोठा जात. जो उडी मारणार आणि तो कड्यावर जाणार तोच विजेता ठरणार. तुम्ही आयतं खाऊ नका आहात. तुम्हाला पहिल्यापासून आयतं खायची सवय आहे. लक्षात ठेवा. आयते खाय हो, आयते काय आहे हो. आयतं भेटलं ना सगळं. का जरांगे पाटील जाऊन विचारा आरक्षण म्हणजे काय असते. आरक्षणासाठी त्या माणसाने किती उपोषण केले, किती आंदोलन केले त्याला विचारा.
तुम्हाला फुकटचं भेटलं ना, खाता येऊन राहिला माज आला तुम्हाला. ज्या ताटात खाल्लं तिथं घोंग पाळून राहिले किडे हो. कळलं काय? माझं वक्तव्य, माझं बोलणं त्या हरामखोराला नाही की त्याने असं वक्तव्य केलं. मात्र समाजातील लोकांनी मनाला लागून घेऊ नका, कारण मी आता माझ्या काळजामध्ये, माझ्या अंगामध्ये नामदेव ढसाळ हे साहित्यरत्न हे घुसलेच पाहिजे आणि मला घुसायचं आहे. माझ्या शरीरामध्ये नामदेव ढसाळ यांना शिरवायचं आहे मला, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा ताली येणार नाही. तुम्हाला कितीही सांगून तुम्ही अपशब्द वापरता, जातीवाद करता, आरक्षेचे पिल्ले आहात तुम्ही. कितीतरी मात्र समाज हा भटकलेला आहे, त्याला रस्त्यावर आणाव नाही. तुम्ही त्यांना रस्त्यावर आणून तरी आणि उलट भडकून राहिले आणि जातीवाद करून राहिले, दंगे फसाद करून राहिले. हरामखोरांनो, छोटे छोटे लेकर ट्रोल करून राहिले तुमच्या समाजातील का? महाराष्ट्र ट्रोल करून राहिले, सोशल मीडिया ट्रोल करून राहिले. जे शिक्षणाचं वय आहे त्यांनी हेच जिद्द शिक्षणात दिली ना तर तुमचे लेकर कलेक्टर होणार. पण तुमचे लोक तिकडे जिद्द न देता ट्रोल करण्यासाठी जिद्द देऊन राहिलेले आहे आणि म्हणता काय का आमचे लेकर अशिक्षित आहे, शिक्षणापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे. अरे काय बोलू तुम्हाला, ते भाडवे हो. आरक्षण हे नोकरीसाठी नाही, आरक्षण हे राजकारणासाठी नाही दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. माणसासाठी माणूस म्हणून माणसाची वागणूक भेटली पाहिजे आरक्षण दिलेलं आहे, मान सन्मान दिलेला आहे. तुम्ही फक्त 3 गोष्टीसाठी आरक्षण घेतलेलं आहे, माणूस बनले नाही. बाबासाहेब आंबेडकर राहिले असते ना तर तुमच्या कानपटात दिले असते 2-3 ठेवून. म्हटलं असतं अरे भिकाड आहे हो, फालतू घेतला आम्ही तुम्हाला माझ्या याच्यात. मी तर तुम्हाला माणूस समजलो होतो, तुम्ही तर जनावरांपेक्षा बेहतर आहे. तुम्ही तर जाती जातीमध्ये लढाया करून राहिले. अरे मला सांगा तुमच्यासमोर कुठला समाज आहे, कुठली जात आहे तुमच्यासमोर प्रोटेक्शनला? मला सांगा तुमच्या सपोर्टला कोण आहे? एकटेच पडलेला आहात तुम्ही. हा महाराष्ट्र संघ 57 जाती आहेत, तुम्ही तर एकटेच पडलेले आहेत. तुमचं मागा नाव का त्याचं खरं मानाव सांगा ना. अरे दुष्काळातला 3रा महिना. हा माझं मत एकच आहे की तुम्ही असे शब्द वापरून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला तुम्ही काय लालच लावून राहिलेले आहेत. महाराणी तुम्हाला शाळेत जायला रोखलं नाही. महाराणी तुमच्या तुम्ही येत असताना शाळा नाही पाडल्या का? मास्तराला हाकलून दिलं नाही. तुमची बराबरीने करण्याची, कॉम्पिटिशन करण्याची बराबरीने, ओटे करण्याची बराबरीने तुमची गाण फाटते होणार. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असले असते त्यांनी एकच म्हटलं असतं, पश्चाताप केला असता की मी कोण्या समाजाला मी आरक्षण दिलं, कोण्या समाजाला मी माणूस बनवलं. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकर जिवंत राहिले असतात, अण्णाभाऊ साठे जिवंत राहिले तर रयपटा दिले असतात तिथं ठेवून. तू कोणाला बोलून राहिला, कोणाच्या लेकराला बोलून राहिला? ते लेकर आपल्या मेहनतीनं समोर गेले, त्या लेकराला शिवाय देऊन राहिला असं म्हटलं अण्णाभाऊ साठेने. लक्षात ठेव, तुम्हाला आयतं खाऊ आहे, आयतं भेटलं पाहिजे. माज आलाय तुम्हाला आयतं भेटण्याचा. माज कोण उतरवणार? महाराज उतरू शकते, कोणी उतरू शकत नाही. आम्ही द्वेष करत नाही, आम्ही जातीवाद करत नाही, आम्हाला सगळे समान आहे. आम्ही कधी जातीवाद करत नाही, कुठल्या महापुरुषाला वाईट बोलत नाही, कारण आमच्या विचारसरणी रक्तामध्ये बाबासाहेब आहे आणि आमच्या बापाने जातीवाद केल्याने आम्ही कशाला करू, हे आमचं वक्तव्य आहे. पण तुमच्या अशा वक्तव्यांना मारण्या धरण्याच्या धडव्यासारख्या वक्तव्य करतात तर लक्षात ठेवा, पंगा पडेगा नंगा. नंगा बनवा लागल, लक्षात ठेवा. गांडीला फडके राहणार नाही, लक्षात ठेवा माझं बोलणं. कारण आम्ही असे माणसं आहोत की बुद्ध फुले शाहू आंबेडकरांना विचारसरणीत आणणारे लोक आहोत. कळलं काय? तुम्ही जातीवाद करून राहिले, तुम्ही विद्रोह बोलता, तुम्हाला भान नसते बोलण्याचं. काय बोलून राहिले तुम्ही? कळलं काय? तुमचं बोलणं आहे बाबासाहेब आंबेडकर राहिले असते, महाराजच्या ढुंगावर मारल्या असत्या, भळव्यांना लाथा मारल्या असत्या बाबासाहेब आंबेडकरांनी. हा माझं वक्तव्य एकच आहे, अण्णाभाऊ टाकला 2-3 रेपटा दिला, तिथं हागला असता, मुतला असता, तू म्हटलं असतं त्यांनी तू कोणाला बोलून राहिला. अरे जो अण्णाभाऊ साठे त्यांनी फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केली आणि तू त्याच्या लेकराला असा बोलत असतील, हे चुकीचं आहे. कळलं काय? माझं वक्तव्य एकच आहे, तळागाळातून तू म्हटलं ना गोरगरीब त्यांना आरक्षण आहे, त्यांनी समोर यावं, अंधश्रद्धेला मागं टाकून पोतव्यात घे, याच्यात टमकं करून त्याच्या माग न लागता शिक्षणाकडे लक्ष दिलं तर जिद्द पूर्ण होणार. तुम्ही जिद्दीवाले लोक नाही या, तुम्ही लोकांना टोर करण्यासाठी जिद्द आहे तुमच्या याच्यात. हे जिद्द तुम्ही शिक्षणात लावली ना, काही ना काही बनणार, काही ना काही होणार.
पण आरक्षण हे नोकरीसाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा. आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांना तुमची आर्थिक परिस्थिती दुर्मिळ झाली पाहिजे, तुमच्या घरी कार घोडी आली पाहिजे, तुमच्या घरी घर चांगलं झालं पाहिजे, तुमच्या बायकोच्या गळ्यात सोनं नाणं असलं पाहिजे, तुमच्या हातात अंगठ्या पांगठ्या असल्या पाहिजे, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं नाही. माणसाला माणुसकीनं वागणूक मिळाली पाहिजे, त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलेलं आहे. डोकं फोडाय हो. तर ते तुम्हाला कसं समजणार? तर हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.